श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा, सण सौभाग्याचा पतीवरील प्रेमाचा, कुमारिकांनाही मिळो भगवान शिवशंकराच्या कृपेने सुयोग्य असा वर. सर्व महिलांच्या सौभाग्याला अक्षय आनंदासह दीर्घायुष्य लाभो, याच हरतालिकेच्या निमित्ताने अगदी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताचे अगदी साधे सोपे नियम सांगणार आहे. पूजेच्या बाबतीत किंवा व्रताच्या बाबतीत कोणत्याही प्रकाराची भीती न बाळगता योग्य पद्धतीने आणि योग्य नियम पाळून आपण पूजा कशी पूर्ण करू शकतो, त्याचबरोबर या दिवशी उपवास कधी धरावा कधी सोडावा हे पाहणार आहोत. पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेला हरतालिकेचा व्रत केलं जातं. यंदा 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 हरतालिकेचे व्रत सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 समाप्त होईल. उदय तिथीनुसार हरतालिका हे व्रत शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 ते सायंकाळी 8:32 आहे. या दिवशी विवाहित महिला आणि कुमारिका मुली भगवान शिवशंकर माता पार्वतीची मनोभावे पूजा करतात. तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदाच हे व्रत करणार असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल, कारण कोणतेही व्रत करताना त्या व्रताचे नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचं असतं. आणि एकदा की नियम आपल्याला कळले की हे व्रत करणं अगदी सोपं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी ज्या महिला वर्षानुवर्ष हे व्रत करत आले असतील त्यापैकी काही महिला आता अनुभवी झाल्या असतील, पण काहींच्या बाबतीत असं होतं की वर्षभरामध्ये भरपूर प्रकाराचे व्रतवैकल्य त्या करत असतात. मग ऐनवेळी काय होतो, कोणाच्या व्रताचे कोणते नियम आहेत किंवा उपवास करण्याची काय पद्धत आहे त्यांच्या लक्षात राहत नाही, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरेल. हरतालिकेचे व्रत कोणी करावं? विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंब कल्याणासाठी आणि आपलं सौभाग्य अखंडपणे टिकून राहावं म्हणून हे व्रत करावं. त्याचबरोबर कुमारी मुलींनी आपल्याला सुयोग्य वर मिळावा, आपल्या जन्माचा जोडीदार चांगला सुस्वभावाचा, नम्र आणि आपली कदर करणारा असावा, या हेतूने हरतालिकेचे व्रत करावं. त्याचबरोबर ज्या महिलांचे पती आत्ता हयात नाहीत त्यांनी सुद्धा या व्रताचे आपल्या कुटुंबासाठी हे व्रत केलं तरी पण काहीच बिघडणार नाही, कारण मृत्यू हे त्रिकालबाधित सत्य आहे. कुणाला ना कुणाला आज ना उद्या जायचं आहे, पण भलेही एखाद्या महिलेचा पती हयात नाही, पण मग तिच्यावर तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते. तिच्या मागे तिची मुलं बाळं असतात, तर मग तिच्याकडून हे एक प्रकारची देवीची सेवा अविरतपणे घडत राहावी, या हेतूने तिने सुद्धा हरतालिकेचं व्रत अवश्य करावं. कोणत्याही प्रकाराची भीती तिने ही मनात बाळगू नये. जसं सर्वजण म्हणजे ज्या महिला सुवासिनी आहेत, ज्या कुमारिका आहेत, त्या जशी पूजा करतात तशी पूजा ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्यांनी सुद्धा करावी. त्यांच्यासाठी वेगळी अशी पूजेची कोणतीही पद्धत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कुमारिका मुलींनी हरतालिकेचे व्रत वयाच्या कोणत्या वर्षापासून सुरू करावं? खरं तर असं म्हटलं जातं, एखाद्या मुलीला तिच्या आयुष्यातला पहिला मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरपासून तिने हरतालिकेचे व्रत सुरू करायला हवं. ज्या महिलांना हे माहीत आहे किंवा एक अंदाज येतो आपली मुलगी आता मोठी झालेली आहे, ती पूजा अर्चा व्यवस्थित करू शकते किंवा उपवाससुद्धा तिला ठरू शकतो. आता तिचा मासिक धर्मसुद्धा येत्या काही महिन्यामध्ये किंवा काही वर्षामध्ये येऊ शकतं, तर मग तो अंदाज घेऊनच बरोबर त्या घरातल्या महिला आपल्या मुलींना किंवा आपल्या घरात आपली मुलगी असेल, पुतणी असेल किंवा नात्याने आपली मुलगी कोणीही असेल, तर मग लगेचच सांगतात की या वर्षापासून तो हरतालिकेचे व्रत सुरू करायला हवं. पण ज्या मुलींना अद्याप हे माहीत नव्हतं किंवा ज्या महिलांना सुद्धा हे माहीत नव्हतं की आपल्या मुलींना आपण हे सांगायला हवं होतं आणि पण आपल्यालाच माहीत नव्हतं, पण काही हरकत नाही. आता तुमच्या मुली भलेही कितीही वयाच्या असतील, त्यांचं लग्न झालेलं नाहीये, पण त्यांचा मासिक धर्मसुद्धा सुरू होऊन काही वर्ष झालेली आहेत, मग तुम्ही त्यांना आत्तापासून हे व्रत सुरू करायला लावा, तर काहीच बिघडणार नाही. मग ज्या मुलींचे नुकतंच लग्न झालं त्यांनी लग्ना अगोदर कधीच हरतालिका केले नव्हतं, आता तर सुरू करण्याची तुमची इच्छा आहे किंवा आत्ताच तुम्हाला ही माहिती मिळाली, तर तुम्ही या वर्षापासून सुद्धा हरतालिका व्रत करू शकता. म्हणजे आता माहिती झाल्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही, बरोबर? त्यामुळे मग कोणत्याही गोष्टीची भीती तुम्ही मनात बाळगू नका. जी काही माहिती होती ती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्याचं दान, हीच प्रत्येक स्त्रीची इच्छा.
मैत्रिणींनो, भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका म्हणूनच दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच काय भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचे व्रत केलं जातं. तर हे व्रत नक्की कोणी करतं? ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्या आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी, त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी हे व्रत करतात. आणि ज्या कुमारिका मुली आहेत किंवा ज्या मुली विवाहयोग्य झालेल्या आहेत तर त्या मुली आपल्याला सुयोग्य वर मिळावा म्हणजेच काय भगवान शिवशंकरासारखा चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करत असतात. कोणत्या वयापासून सुरू करावं? तर बऱ्याच ठिकाणी ज्या आई असतात त्या आपल्या मुलींना पहिला मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरपासून हरतालिकेचे व्रत करायला लावतात. कुमारिका आहे तोपर्यंत आणि नंतर लग्न झाल्यावर सुद्धा आपल्या सौभाग्य लाभावं यासाठी हे व्रत कायम चालू ठेवायला लावतात. तर तुमच्यापैकी काही मुलींना माहीत नसेल आणि तुमची मासिक पाळीसुद्धा होऊन 1-2 वर्ष झालेले असतील तर काही हरकत नाही. तुम्हाला जेव्हा माहिती झाली असेल तेव्हापासून तुम्ही त्या हरतालिका व्रताची सुरुवात करू शकता. आपण हरतालिकेची पूजा तुमच्यापैकी ज्या कुमारिका किंवा ज्या महिला हे व्रत भरपूर दिवसापासून करत असतील त्यांना माहीत असेल, परंतु त्यांचे पहिले वर्ष असेल त्यांच्यासाठी सांगते की हे व्रत करताना किंवा हरतालिकेची पूजा मांडताना पार्वती असेल, तिच्या सख्या असतील, नंदी असेल, गणपती असेल तर या सगळ्या मूर्ती आपल्याला एकतर वाळूपासून किंवा मातीपासून तयार करायच्या आहेत. म्हणूनच याला पार्थिव शिवसृष्टी असे म्हटलं जातं. तर तुम्हाला जर माती किंवा वाळूपासून तयार करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तांदळापासून सुद्धा ही शिवसृष्टी स्थापन करू शकता. आणि ज्यांना तांदळापासून सुद्धा बनवणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय सांगते. तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल त्याचबरोबर माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तिची सुद्धा पूजा तुम्ही या दिवशी करू शकता. पण ज्यांचं खरंच नाइलाज असेल त्यांच्यासाठी हा पर्याय मी सुचवलेला आहे. बाकीच्यांना शक्य असेल त्यांनी सर्वांनी मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवून मग त्याची पूजा करावी. भगवान शिवशंकराच्या कपाळावर जो 3 आडव्या रेषा त्याचबरोबर मधोमध त्यांचा 3रा डोळा उघडलेले या पद्धतीने शिवलिंग बनवावे. तुम्ही काडीच्या साह्याने गंध लावून त्यानंतर माता पार्वती, त्यांच्या सख्या नंदी, गणपती यांच्या प्रतिकृती बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी जमेल तशी सर्वांची प्रतिकृती बनवून घेऊ शकता. या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपण आपल्या स्वतःच्या हाताने अशी पार्थिव शिवसृष्टी बनवून त्याची पूजा करतो. तर यामुळे आपल्याला या व्रताचे फळ अधिक पटीने मिळतं. तसेच असं म्हटलं जातं की आपल्या हस्तरेखामध्ये अशुभ लिहिलं आहे किंवा आपल्या भाग्यात ज्या वाईट गोष्टी घडणार आहेत त्या पार्थिव शिवलिंगा आधारे भगवान शिवाच्या आशीर्वादाने नष्ट होतील असे विशेष म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मातीची किंवा वाळूची शिवसृष्टी तयार करायची आहे. थोडक्यात मी तुम्हाला हरतालिकेचा अर्थ सांगते. हर म्हणजे भगवान शिवशंकर आणि आलिका या शब्दाचा अर्थ होतो सखी किंवा मैत्रीण. त्यावेळेस माता पार्वतीचं नाव होतं गौरी आणि या गौरीचा विवाह तिच्या वडिलांनी श्री हरी विष्णूंशी ठरवला होता. पण माता पार्वतीला भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेऊन मग त्यांच्याशी विवाह करायचा होता. त्यासाठी तिला हे व्रत करायचं होतं. तर गुपचूप माता पार्वतीच्या म्हणजेच गौरीच्या मैत्रिणींनी तिला हरताल या जंगलामध्ये पळवून नेलं. तिच्या वडिलापासून तिचं हरण केलं आणि तिचं एका गुहेमध्ये म्हणजेच जंगलाच्या एका गुहेमध्ये हे व्रत करायला लावलं आणि तेव्हापासून या व्रताला हरतालिका तृतीया असं नाव पडलं. माता पार्वतीने तिच्या सख्यासोबत हे व्रत केलं. म्हणूनच आपण सर्व सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिका मुली हे हरतालिकेचे व्रत करत असतो. अर्थ तुम्हाला आत्ता कळला असेल. नेहमीप्रमाणे आपण कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपण श्री गणेशाची मान देतो, त्या गणेशाची पूजा करून घेतो. तर गणपती म्हणून इथे मी तुम्हाला सुपारी घेतलेली सांगितली आहे. तुम्ही मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून घेतली तरी सुद्धा चालेल. तर सुपारीला पंचामृतान आणि त्याचबरोबर चंदनाने स्नान घालून घ्यायचे आहे. ज्या पाठावर आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे. पूजेसाठी सुद्धा तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी, ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकता. इथे त्यानंतर एक छोटासा चौरंग ठेवावा, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवले, तांदळावर अखंड असावे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, त्यावर श्री गणेशाची स्थापना करावी. त्याचबरोबर फुल वाहवावे, धूपदीपांनी ओवाळून घ्यावे. आपण आता
शिवसृष्टीची मांडणी करूया. तर इथे तुम्हाला एक बेलाचे पान घ्यायचं आहे, ते पालतं ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण शिवलिंग ठेवणार आहोत. शिवलिंगाची स्थापन करून झालेली आहे. शिवलिंगाच्या समोर बरोबर समोर आपण नंदी महाराजांची स्थापन करूया. तर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या, त्यावर नंदीची स्थापना करून घेतली. एका पानावर ठेवून माता पार्वतीची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरीकडे 2 ठिकाणी फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यांच्या 2 सख्या प्रतिकृती म्हणून बनवून घेतलेल्या सुद्धा स्थापन करून घ्यावी. त्यानंतर सुद्धा साध्या यापेक्षा सुद्धा जास्त बनवू शकता, पण जेवढी जागा असेल तेवढ्या पद्धतीने आपण माता पार्वती आणि तिच्या 1-2 सख्यांची प्रतिकृती बनवून घेऊ शकतो. सर्वात प्रथम आपण शिवलिंगाला अभिषेक करून घेऊया. तुम्ही जर वाळू पासून शिवलिंग बनवलेले असेल तर तुम्हाला अभिषेक करणं शक्य होणार नाही. तर तुम्ही काय करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे. ते फूल पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि ते शिवलिंगावरती शिंपडायचं आहे. म्हणजेच काय, फुलांच्या मदतीने तुम्हाला जो काही अभिषेक करायचा आहे तो तुम्ही करू शकता. वाळूचे शिवलिंग तुम्ही डायरेक्ट अभिषेक केला तर उघळून जाईल. तर हा पर्याय तुम्हाला सोपा आहे. जे अशा पद्धतीने मातीचा शिवलिंग किंवा इतर शिवसृष्टी बनवली तर त्यांनी अभिषेक करताना पाणी किंवा जे काही पदार्थ असतील त्याचा वापर थोडा थोडा करावा, जेणेकरून ही शिवसृष्टी जी आहे ती संपूर्ण पूजा होईपर्यंत व्यवस्थित टिकून राहील. तर सर्वप्रथम मी पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर दह्याने अभिषेक केला, त्यानंतर चंदनाच्या पाण्याने अभिषेक केला आहे. आता आपण शिवलिंगाला चंदन लावून घेऊया. इथे तुम्ही भस्म लावू शकता, बुका लावला तरी सुद्धा चालेल, त्याचबरोबर गुलाल लावला तरी सुद्धा चालेल. फक्त हळदी कुंकू तुम्हाला शिवलिंगाला व्हायचे नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण नंदी महाराजांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया. त्या अगोदर माता पार्वती जी आहे ती एक सुवासिनी आहे, ती एक स्त्री शक्ती आहे. तर तिला हळदी कुंकू लावले तरी सुद्धा चालेल. तिच्या सख्यांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावून, नंदीला तुम्ही एकतर चंदन लावू शकता किंवा मग हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा काही अडचण नाही. सर्वांना गंध तर अर्पण करून झाला. आता पुढची पूजा म्हणजे शिवलिंगावर बेलाचे पान वाहून घेऊया. तर बेलाच्या पानाला आपण जी बाजू म्हणजे शिवलिंगाला आतून खडतर बाजू असते तिथे बेलाच्या पानाला चंदन लावून घेऊया. मग ते शिवलिंगावर अर्पण करूया. तुम्ही डायरेक्ट तसंही वाहिलं तरी सुद्धा चालेल, पण खूप जण विचारतात की बेलाची पाने नक्की कशी वाहावी. तर बेलाची पानं पालथी करून आपल्याला शिवलिंगावर व्हायचे असतात. नंतर आपण शिवलिंगावर कापसाचे वस्त्र अर्पण करूया. तर शिवलिंगावर कापसाचे वस्त्र वाहताना किंवा दोरा वाहताना तो पूर्ण पांढऱ्या रंगाचा असावा. किंवा माता पार्वतीला जेव्हा आपण कापसाचे वस्त्र अर्पण करतो तर ते तुम्ही हळदी कुंकवाना किंवा लाल पिवळं केलं असेल तरीही वाहिलं तरी सुद्धा चालेल. फक्त शिवलिंगावर मात्र हळदी कुंकू लावलेले कापसाचे वस्त्र वापरू नये का. यानंतर आपण सर्वांना एक एक फूल अर्पण करून घेऊया आणि नंतर पुढची पूजा करूया. तर त्यानंतर इथे माता पार्वतीला एक फूल वाहिलेले आहे. भगवान शिवशंकरांना इथे पिवळ्या कलरचं फूल आपण व्हायचं आहे. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची जी सुवासिक फुलं मिळाली तर ती सुद्धा मी वाहिलेली आहेत. तुम्हाला आता सीझननुसार जी फुले उपलब्ध होतील ती तुम्ही वाहिली तरी सुद्धा चालेल. हरतालिकेच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे शिवलिंगावर वेगवेगळ्या झाडांच्या पत्री म्हणजेच काय, पानं वाहणं, त्यानंतर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाचं मनोभावे पूजन करणं, अखंड सौभाग्याचे वरदान मागणं. तर तुम्ही शिवलिंगावर कोणत्याही प्रकाराची झाडांची पाने वाहू शकता. 5-5 किंवा त्यापेक्षा तुम्हाला कमी मिळाली तरी सुद्धा तुम्ही ती पानं शिवलिंगावर वाहू शकता. पण सुरुवात मात्र तुम्हाला बेलाच्या पानांनी करायची आहे. तर बेलाची पानं त्यानंतर तुम्ही दुर्वा वाहू शकता 5 या संख्येमध्ये. तर पानं नेमकी कोणकोणती मी तुम्हाला सांगते. तर बेल, आघाडा, सीताफळाची पानं, अशोकाची पानं, जांभळीची पानं, डाळिंबाची पानं, अशी वेगवेगळी भरपूर सारे पर्याय तुमच्यासमोर आहे. तर तुम्हाला यापैकी ज्या ज्या झाडाची पाने उपलब्ध होतील ती तुम्ही शिवलिंगावर वाहून नंतर फुलं वाहून धूपदीपांनी ओवाळून शिवलिंगाची मनोभावे पूजा करू शकता. कोणत्याही 5 प्रकाराच्या झाडांची पाने तुम्हाला मिळाली तरी सुद्धा पुरेशी आहेत किंवा मग त्यापेक्षा कमी मिळाली तरी सुद्धा चालेल. पण जितकी पानं तुम्हाला या दिवशी मिळतील तितकी तुम्ही शिवलिंगावर व्हायची आहे आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे. यात नंतर आपल्याला पार्वती मातेला तिचा शृंगार अर्पण करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला शृंगाराचं सुद्धा साहित्य मिळून जाईल. तर देवीचा शृंगार म्हणून विचार केला तर तुम्हाला ते अगदी सहज मिळून जाईल. त्यामध्ये आरसा, कंगवा, पावडर, त्याचबरोबर लिपस्टिक, मेहंदीचा कोन, बांगड्या,
गळ्यातल्या काळ्या पोत, हळदी कुंकू किंवा टिकल्यांची डिब्बी हे सर्व साहित्य त्यामध्ये असते. तर हा शृंगार आपल्याला माता पार्वतीला अर्पण करायचा असतो. तुम्ही जर आपल्याला वापरण्यायोग्य वस्तू जर घेतल्या तर पूजा झाल्यानंतर हवं तर तुम्ही स्वतः हे साहित्य वापरू शकता, किंवा अशा पद्धतीने सेट जर घेतला तर यातल्या बऱ्यापैकी वस्तू आपल्याला वापरता येत नाहीत. मग तेव्हा मात्र तुम्हाला हे सर्व साहित्य पूजा विसर्जित केल्यानंतर साहित्यसुद्धा विसर्जित करावं लागेल. तर सर्व पूजा करून झाली, सर्व देवी देवतांना फुलं अर्पण करून घेतल्यानंतर भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडत्या सर्व पत्री अर्पण करून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी आपल्याला कापूर आरती लावायला विसरायचं नाही. आणि ही पूजा करत असताना ओम उमा महेश्वराय नमः किंवा ओम पार्वतीपते नमः या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे. आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्हाला भगवान शिवशंकरांना त्याचबरोबर माता पार्वतीला सांगायची आहे. तुम्हाला या दिवशी बेलाचे फळ मिळाले, धोत्र्याचे फळ मिळाले तेही अर्पण करू शकता, किंवा सीझननुसार तुम्हाला जी फळं मिळतील ती 5 प्रकाराची 5 फळंसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. शक्यतो कोणत्याही पूजेमध्ये फळ ठेवताना ती देठासहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. देठासह जी फळ मिळते तीच, कारण या फळांना अतिशय महत्त्व असतं. जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा कराल त्यानंतरच तुम्हाला उपवासासाठी जे खायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही शक्यतो फळांचा आहार घ्यावा. यामध्ये साबुदाणा खाल्ला जात नाही, फळे खाल्ली जातात. तर तो आहार तुम्ही घेऊ शकता. पूजा होईपर्यंत तुम्ही काहीच खायचं नाही, किंवा काही त्यांना खायचं सुद्धा नाही. तर दूध किंवा दुधाचे पदार्थ सुद्धा या दिवशी चालतील, जसं की तुम्ही लस्सी वगैरे पिऊ शकता, दूध पिऊ शकता, दही खाल्लं तरी सुद्धा काही अडचण नाही. मात्र या दिवशी साबुदाणा किंवा बगर खाल्ली जात नाही. एकतर फलाहार, रताळे या दिवशी खाल्ली जातात. काही ठिकाणी आगीवर भाजलेले किंवा अग्नीवर तयार झालेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही. तर तुमच्याकडे जसा नियम असेल पहिल्यापासून, तुमच्या आई, मावशी, काकू, तुमच्या घरातील स्त्रिया जसं करत असतील व्रत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे व्रतसुद्धा चालेल, कारण भाग बदलला की व्रत करण्याची आणि पूजा करण्याची पद्धतसुद्धा खूप जास्त काही बदलते, पण खूप जास्त थोड्याफार फरकाने बदलत असते. तर तुम्ही त्यानुसार बदल केला तरी सुद्धा चालेल. माझ्या मते पूजेमध्ये जास्त नाही, फक्त खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये बदल होत असेल, जसं की बदल करू शकता. तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर उपवास, त्याचबरोबर रात्रीसुद्धा उपवास करायचा आहे. तर पूर्ण 24 तास उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा एकदा पूजा करून मग उपवास सोडायचा आहे. तर पूजा कशी करायची? उत्तर पूजा, तर परत एकदा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा. या व्रतामध्ये तुमची काही चूक झाली असेल, कळत न कळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची. अखंड सौभाग्यासाठी तुम्ही माता पार्वतीकडे वरदान मागू शकता. सर्व ज्या मूर्ती आपण तयार केलेल्या आहेत नमस्कार करायचा आहे. यानंतर काय करायचं फक्त आहे, त्यानंतर एक रुईचे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या ठिकाणी पांढऱ्या रुईचे घेतले तरीही चालते, किंवा निळ्या रंगाचे रुईचे पान घेतले तरी सुद्धा चालते. मग तुम्हाला ते पान या समोर ठेवायचं आहे. त्यांच्यावर तुम्हाला थोडंसं दही ठेवायचं आहे, आणि या पानावरचे दही खाऊन किंवा चाटून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर ही कृती किंवा उपाय केल्यानंतर तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य सुद्धा इथे दाखवू शकता. आणि नंतर हे जे शिवलिंग आपण तयार केलेले आहे किंवा बाकीच्या ज्या मूर्ती तयार केले त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता. आता सर्वप्रथम काय करायचं, जी पानं, फुलं आहेत किंवा पूजेचे साहित्य आहे तुम्ही बाजूला काढून घ्यायचं आहे. याच्या मूर्ती आहेत त्यामध्ये अजून थोडंसं जास्त पाणी ओतायचं आहे. तर थोड्या वेळाने ही माती विरघळून जाते, आणि नंतर ही माती मिश्रित पाणी म्हणून तुम्ही झाडाच्या बुडाशी ओतलं तरी सुद्धा चालेल. आता ही जी फुलं, पानं आहेत ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवून देऊ शकता, जेणेकरून कोणाचा पाय पडणार नाही. मात्र कचऱ्यामध्ये तुम्ही ते टाकू नका. आणि हे जे शृंगार साहित्य आहे ते हवं तर तुम्ही पुन्हा एकदा पुढे, म्हणजे देवीची वगैरे पूजा असेल, ओटी भरणे असेल तर त्यावेळेस तुम्ही पुन्हा वापरलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि तुम्हाला स्वतःला वापरण्यायोग्य ते असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा ते वापरू शकता. एखाद्या सुवासिनी स्त्रियांना भेटून म्हणून दिलं तरी सुद्धा चालेल. आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर वाळूचं शिवलिंग बनवले असेल तर ते तुम्ही साहित्य काढून घेऊन त्या वाळूमध्ये थोडेसे पाणी ओतून दिल्यानंतर ती वाळू तुम्ही जिथून घेतली होती तिथे मग
तुम्ही ती वाळूसुद्धा विसर्जित झाडाच्या मुळाशी पाण्यामध्ये टाकून ओतली तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने हे शिवलिंगाचे विसर्जन होऊ शकतं. आणि जर कोणी तांदळाचं वगैरे बनवलं असेल तर ते तांदूळ नंतर तुम्ही पक्ष्यांना थोडं थोडं टाकण्यासाठी वापरू शकता, किंवा मग गाईला वगैरे ते तांदूळ तुम्ही दिले तरीसुद्धा चालणार आहे. आणि जी ही फळं असतील तीसुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता, काहीच हरकत नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो पार्वतीपते नमः टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. ओम नमो पार्वतीपते नमः. हर हर महादेव. धन्यवाद.